पंढरपूर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं विठ्ठलाचं नगर, हो ना? एक असं ठिकाण जिथे प्रत्येक श्वास म्हणजे विठ्ठल आणि प्रत्येक पाऊल म्हणजे जणू काही भजनच. पण याच वारकरी परंपरेत एक असा दिवस उजाडला जेव्हा सगळ्याच्या सगळं बदलून गेलं. चला तर मग ऐकूया तीच विलक्षण गोष्ट. हो, अगदी बरोबर ऐकले. एक दिवस असा आला जेव्हा पंढरपुरात खुद्द विठ्ठलच नव्हते. आता विचार करा, देव स्वतःच्याच घरातून अनुपस्थित होता. हेच तर ह्या कथेचं खरं गूढ आहे. एक असं रहस्य जे आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की देव स्वतःचं घर सोडून कसा काय जाऊ शकतो, बरोबर? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया, कारण हा प्रश्नच आपल्याला एक अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जो मंदिराच्या आत नाही तर थेट आपल्या मनाच्या आत घडतो. तर त्या दिवशीची सकाळ ती अगदी नेहमीसारखीच उगवली. काहीही वेगळं नव्हतं, पण तरीही काहीतरी विचित्र होतं. बाहेरून सगळं शांत, अगदी नेहमीसारखं दिसत होतं, पण आतून मात्र एक अस्वस्थता होती, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. शहरात नेहमीचा गजबजाट होता, पण मंदिरात मात्र एक भयाण, एक विचित्र शांतता पसरली होती. म्हणजे बघा, मंदिरात आवाज नव्हते असं नाही. भजन चालू होते, मंत्रपठण होत होतं, घंटानादही सुरू होता. पण त्या आवाजांच्या पलीकडे एक पोकळी होती, एक विचित्र शांतता होती. भक्तांना काहीच जाणवत नव्हतं. प्रार्थनेला जणू काही उत्तरच मिळत नव्हतं. असं वाटत होतं की तिथलं दैवी अस्तित्वच कुठेतरी नाहीसं झाले. आणि इथे ना एक शब्द खूप महत्वाचा आहे, उपस्थिती. म्हणजे काय? तर बघा, जेव्हा पुजारी गर्भगृहात गेले तेव्हा मूर्ती तर तिथेच होती, पण तिची जी उपस्थिती असते ती जाणवत नव्हती. म्हणजे ती मूर्ती फक्त एक दगड वाटत होती, ज्यात प्राणच नाहीत, असं काहीसं. वारकरी परंपरेतलं एक वाक्य त्या दिवसाचं अगदी अचूक वर्णन करतं. नाम घेतलं जात होतं, पण नाम ऐकणाराच कोणी नव्हता. विचार करा, भक्त नामस्मरण तर करत होते, पण त्यांचं नाव ऐकून प्रतिसाद देणारं तिथे कोणी आहे असं त्यांना क्षणभरही वाटत नव्हतं. एक कमालीची तुटलेपणाची भावना होती ती. आता साहजिकच आहे, इतका मोठा आणि विचित्र अनुभव आल्यावर भक्तांमध्ये एकच गोंधळ उडाला. नक्की काय चुकलं? ते सगळेजण या समस्येचं कारण शोधू लागले. पण प्रश्न हा होता की जेव्हा देवच दूर गेल्यासारखं वाटतंय तेव्हा दोष तरी कोणाला द्यायचा? आणि मग काय, सुरुवातीला सगळ्यांची सुई स्वतःकडेच वळली. आपल्याकडूनच काहीतरी चुकलंय का? पूजेच्या विधीत काही चूक झाली असेल की कुणाचा उपवास अपूर्ण राहिला? प्रत्येकजण स्वतःलाच दोष देऊ लागला होता, स्वतःच्याच चुका शोधत होता. पण त्या सगळ्या गोंधळात गर्दीतून एका अनुभवी वृद्ध वारकऱ्याचा आवाज आला. ते म्हणाले, थांबा, हा भक्तांचा दोष नाही, ही आपली परीक्षा आहे. आणि त्या एका वाक्याने सगळ्यांच्या विचारांची दिशाच बदलून टाकली. परीक्षा? पण कसली परीक्षा? याचं उत्तर कुठे बाहेर मंदिरात किंवा पोथ्यांमध्ये नव्हतं. ते उत्तर त्या भक्तांच्या आतच दडलेलं होतं. आणि खरं सांगायचं तर या कथेचं सगळं सार याच एका विचारात आहे. लक्षात घ्या, खरा मुद्दा हा होता की विठ्ठलाने मंदिर सोडलं नव्हतं, विठ्ठलाने हृदय सोडलं होतं. ते मूर्तीतून किंवा मंदिरातून कुठेही गेले नव्हते. अरे, ते तर भक्तांच्या हृदयातूनच निघून गेले होते. त्यांची उपस्थिती तिथे जाणवत नव्हती, जिथे ती खरं तर सगळ्यात जास्त महत्वाची होती. मग प्रश्न येतो की असं का झालं? याचं कारण होतं भक्ती. हो, तीच भक्ती आता फक्त एक सवय बनून राहिली होती. लोक रोज भजन म्हणत होते, सगळे विधी करत होते, पण त्यातली भावना कुठेतरी हरवली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भक्तीमुळे त्यांच्या जगण्यात, त्यांच्या वागण्यात कोणताही बदल घडत नव्हता. ती फक्त एक यांत्रिक क्रिया झाली होती. आणि म्हणूनच वारकरी परंपरेत हा दिवस तुटलेल्या भक्तीचा दिवस म्हणून ओळखला जातो. लक्षात घ्या, हा देवाच्या अनुपस्थितीचा दिवस नाहीये, तर हा आपल्याच भक्तीच्या तुटलेपणाचा दिवस म्हणून कायम स्मरणात राहिला आहे. दिवसभर तीच पोकळी, तोच रिकामेपणा कायम होतं. आता जेव्हा शब्द संपले, भजन निष्फळ ठरले आणि सगळे विधी फोल वाटू लागले, तेव्हा त्या लोकांनी काय केलं असेल? संध्याकाळ झाली, तसे सगळे वारकरी पुन्हा एकत्र आले. पण यावेळेस काहीतरी वेगळं होतं. त्यांनी ते सगळे विधी बाजूला सारले, जे आता त्यांना पोकळ वाटत होते. भजन थांबलं, टाळांचा आवाज थांबला, मृदंगाचा गजरही शांत झाला. आणि त्या सगळ्या आवाजांची जागा घेतली मौनाने. संपूर्ण, निःशब्द शांतता. खरं तर
हाच ह्या कथेतला सगळ्यात महत्वाचा निर्णायक क्षण होता. आणि त्याच निःशब्द शांततेत गर्दीतून एकाने प्रश्न विचारला, जो खरं तर सगळ्यांच्याच मनात होता. जर विठ्ठल निघूनच गेला असेल तर आपण आपली भक्ती का बदलत नाही? म्हणजे बघा, देव आपल्या नेहमीच्या भक्तीला प्रतिसाद देत नाहीये, तर आपण आपली भक्तीच का बदलू नये? ही होती खरी आत्मपरीक्षणाची वेळ. आणि या सामूहिक आत्मपरीक्षणानंतर जे घडलं, तो होता या कथेचा कळस. देवाचं परत येणं हे काही ढोल ताशे वाजवून किंवा मोठ्या घोषणेनं झालं नाही. नाही, ते झाले एका शांत, स्थिर बदलातून. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी जेव्हा सगळीकडे शांतता होती, तेव्हा एक लहान मुलगा मंदिरातून धावतच बाहेर आला. त्याचे डोळे आनंदाने चमकत होते आणि तो एकाच दमात ओरडत होता, "विठ्ठल परत आले, विठ्ठल परत आले." पण हे परत येणं खूपच सूक्ष्म होतं. कोणी पाहिलं तर गर्भगृहातल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर एक मंद, शांत हास्य दिसू लागलं होतं. मंदिरातले दिवे, जे दिवसभर फडफडत होते, ते आता अगदी स्थिरपणे जळत होते. यासाठी कोणत्याही मोठ्या घोषणेची गरजच नव्हती. ते सगळ्यांना आतून जाणवलं होतं. आणि या सगळ्यातून जो न बोललेला संदेश होता, तो मात्र सगळ्यांना अगदी स्पष्टपणे समजला होता. मी गेलो होतो जेणेकरून तुम्ही मला शोधणार नाही, तर तुमच्या आतल्या खऱ्या भक्तीला शोधाल. म्हणजे देवाची अनुपस्थिती हीच भक्तीच्या खऱ्या शोधासाठी एक प्रेरणा बनली. तर मग या कथेतून आपण काय शिकायचं? जेव्हा कधी आयुष्यात असं वाटतं की कोणतीही दैवी शक्ती किंवा प्रेरणा आपल्यासोबत नाही, जेव्हा सगळं काही रिकामं वाटतं, तेव्हा असा विचार करून बघायला हवा की कदाचित ती शक्तीच आपल्याला शोधत असेल. ती आपल्या आतल्या खऱ्या, बदल घडवणाऱ्या भक्तीची वाट पाहत असेल. हाच एक विचार, हाच एक प्रश्न ही कथा आपल्या सगळ्यांसाठी मागे सोडून जाते. विचार नक्की करा.